ह्या घरातच जातो जरा जरा घर ते साधं वाटते तर लगेच गंडर यातलं कोण तर. हो कोण आहे का घरात? बाहेर या. हो कोण आहे? कशाला आलाय तुम्ही सकाळ सकाळपर्यंत? एवढ्या लवकर काय काम आहे तुमचं? सकाळी कुठे 10 वाजलेत की आता? 10 वाजले रोज 12ला उठतोय मी. सगळा मूड खराब केलाय माझा, झोप मूड केली आपा. ना आलाय कुठे येतात काय माहिती. बरं बोला काय काम आहे? हो दादा मी त्या गंडवा गंडवी कंपनीत आलोय. काय गंडवा गंडवी? ही कसलं नाव आहे? हो तुम्ही घाबरून जाऊ नका, फक्त आमच्या कंपनीचं नाव आहे फक्त गंडवा गंडवी, पण आजपर्यंत आम्ही कोणाला सुद्धा गंडवलं नाही. बरोबर ती जाऊ दे, तुम्ही कशाला आलाय ती सांगा की. हो दादा आम्ही तुमच्यासाठी स्कीम घेऊन आलोय. स्कीम? हा सांगतो थांबा. आमची कंपनी तुम्हाला शेळी घेण्यासाठी 10,000 रुपये देणार आहे. 10,000. शेळी घेण्यासाठी? शेळी घेऊन काय करू मी? अहो काय म्हणजे जेव्हा त्या शेळीला पिल्ल होतील तेव्हा त्याची पिल्ल आमच्या कंपनीत द्यायची तुम्ही, कळलं का? मग आम्हाला काय राहणार? अहो आम्हाला काय म्हणजे तुम्हाला शेळी दिली की आम्ही. ना आलाय का? नुसती शेळी घेऊन काय करू? तिला सांभाळायची पण आम्ही, तिला मुठ्ठी पण करायची आणि तुला पिल्ली देऊ परत. कुठं आले? जा तिकडे, लय शहाणा आहेस. चाल जा तिकडे. कुठनं तर सकाळ सकाळ परिपाक मूड खराब करते ती ना आलाय. हो दादा बरं ऐका की काय म्हणत होतो, तुम्ही काही काम करत नाही ना? नाही काय करत नाही का? एक काम करा की आमच्या कंपनीत तुम्ही कामाला आहे की. चांगला पगार देतो आम्ही. चांगला पगार देणार ना? मग काय चांगला म्हणजे 1 नंबर पगार देतो तुम्हाला. कधी यायचं मग तुमच्या कंपनीत? कधी नव्ह आतापासून चला तुम्ही. आता लगेच? मग काय थांबा आवरून आलो जरा. लवकर या जरा. हो दादा या की लवकर. कसला उशीर गेलाय? लय काम आहेत पुढे, या लवकर. हो चला चला. काय कसला उशीर गेलाय? काय काय करायला लय दिवसात आंघोळ केली एवढ्या लवकर. चला काय सांगायला आलाय? मग काय चला. बरं ती नव म्हणजे जरा तुमच्या कंपनी बद्दल सांगा की. अरे आमच्या कंपनी बद्दल काय सांगायचं तुला आता? काय सांगण्यासारखं पाहिजे की काय? काय नवं आमच्या कंपनी बद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमीच आहे. तुम्हाला सांगतो आमची कंपनी 5 वर्षाच्या पाठीमाग 1501 नंबरला होती, पण पुढल्या 5 वर्षात कंपनीने एवढी मेहनत घेतली की आता कंपनी 1500 नंबरला आहे. चला सांगालाय. मग काय अजून तुम्हाला सांगतो आमच्या कंपनी बद्दल. राहू दे कळलं सोडा तुमच्या कंपनीची लायकी काय आहे. चल ह्या घरात कोण आहे का बघूया आपण. ह्या घरात काय? मग काय हो कोण आहे का? हो कोण आहे काय? जरा जोरात बोला की. तुला कशा घ्यायचा कामात कंपनीला? यालाच झालेत काय करू. हो बाहेर या. नालाय का नो बाहेर जा. मी इकडे या. काय लागा नो कुठं आलाय? हो तिकडं आहे बी. बर आम्ही गंडवा गंडवी कंपनीत ना आलोया. हा पण मी काय करू मग? हो तुम्हाला काय करायचं नाही, आम्ही तुमच्यासाठी एक स्कीम आणल्या ती सांगतो तुम्हाला. हा सांगा की मग कसली स्कीम आहे? हा तर आमची कंपनी तुम्हाला उद्योगधंद्यासाठी 10,000 रुपये देणार आहे. 10,000 रुपये, कळलं का? नालाय का 10,000 मध्ये कुठला धंदा काढायचा? हे अहो 10,000 नाही, त्याला 10 लाख रुपये म्हणायचं आहे. हो असं सांगा की राव. हा समजून घ्या हो तुम्ही. अरे कंपनी 10 रुपये महाग झाले आणि 10 लाख काय मागायचो? काय नव्हे दे 10 लाख काय आपण 20 लाख देऊया. हो तुमचं झालं का बोलून? स्कीम सांगा मला लवकर, काम आहेत मला. तर स्कीम आमची अशी आहे, तुम्हाला 10 लाख रुपये देणार आणि समजा तुम्ही चपलाचा धंदा टाकला तर तुम्ही 300 रुपयाला जर प्रत्येक चप्पल विकलं तर आम्हाला 280 रुपये परत मिळालं पाहिजे. अहो तुम्हाला 280 रुपये दिल्यावर आम्हाला काय मिळायचं? ढेकडी मिळायची का? अहो तुम्हाला वरचं 20 रुपये मिळणार आहेत की, आणि काय पाहिजे तुम्हाला आता? वा काय स्कीम आहे. आलो जरा मी. एक तर घडते मग काय लागा भवन नव्हती सकाळ जरा. सक्सेस म्हटले. हो काय कुठं पण चाललंय पळून आल्याशी मला सोडून. अरे मग काय बसू का तिथंच लागा घटना असते पाठीत 4 हाड मोडली असते. तुमच्या लागा कंपनी नादाला लागून मार खाती लागा असं वाटायला मला. नाही कंपनीला तेवढं नाव ठेवा नाही. काय लागा कसली कंपनी लागा तुमची? एक माणूस पण लागा तुमची स्कीम घेत नाही. जाऊन एका जावा ती कंपनी कुठे तर. अरे असं लगेच कोणी स्कीमा घेत नसते, जरा दम काढायला लागते, जरा वाट बघ मग घेते स्कीमा. इथं सकाळ जण उपाशी फिरायला लागलो या. इथं पोटात अन्नाचं कण पण नाही एक सकट. कसली भेगारी कंपनी आहे काय माहिती. जाऊन पेटवा जावा त्या कंपनी. हो तुम्ही कंपनीत तेवढं अजिबात नाव ठेवाय नाही. असल्या कंपनीत कामाला लागणे म्हणजे भाग्य लागते, भाग्य. आज कोण पण कामाला लागत नसते कंपनीत सांगायला आलाय. आई कशाची ढेकळाची कंपनी, चाललोय मी सोडून कंपनी. अरे थांब जाऊ नको असं लगेच. आता बघ कसल्या स्कीमा घेतात लोक, तू नुसतं बघत चल. आता जर नाही घेतली तर मी जाणार सोडून. चालते आता बघतो चल. ती पोरगा दिसते बघ, त्याला याड लावूया जरा जाऊन. पार काय जरा ते त्या पोराला चल. अहो जरा एखादा वडापाव तर द्या. हो
वडापाव इथं 10 रुपयाला मागे झाली. ए पोरा इकडे हो काय तुमचं काय नोकर आहे तुम्ही जा इकडं. काही इज्जतच नाही. काम काय बोला की. अरे तुला आम्ही एक स्कीम सांगणार आहे तर नीट ऐक ध्यान देऊन. सांगा की मग. तुला आहे ना आम्ही एका चांगल्या शाळेत घालणार आहे. अहो खरं मी शाळेला जात नाही. काय शाळेत जात नसतो पण तुला आम्ही कपडे घेऊन देतो. अहो खरं आमच्या पप्पाच कपड्या दुकानच आहे की. काय कपड्याच दुकान आहे? एक काम करतो तुला आहे ना ह्या घरापेक्षा चांगलं घर बांधून देतो. हे काय खरं माझं घर नव्हतं भाडणे आलं तुम्ही. माझा बंगला इथे मोठा माहिती आहे तुम्हाला. अरे मग तुझ्याकडे नाही काय सांगते ती घेऊन देतो आम्ही तुला. अहो माझ्याकडे सगळं आहे पण माझ्याकडे गर्लफ्रेंड आहे ना तेवढे द्या मला. हो अहो राहू दे हो राहू दे राहू दे. सकाळपासून आवर पोटात अन्नच करणं आहे आणि हे डोकं फिरवले. चला मग डोकं तापले माझं आता. ए यार तिकडे कुठे चालले? तिकडं कुठं काय चाललोय घरला मी. अरे खरं का खरं काय काय इथं सकाळचं पोटात एक अन्नाचं कण नाही. इथं चालवत फिरायला आलाय गाडी पण नाही. कसली कंपनी तुमची असली भुरटी कंपनी पहिल्यांदा बैठले मी. ए तुम्हाला काय बोलायचं बोल पण कंपनीला काय बोला नाही. अरे जरा धीर धर लगेच खचून जाय नसते कोणतरी घेईल की आपली स्कीम. अहो असल्या गंज काय स्कीमा काढल्यावर कोण घेणार. जरा चांगल्या काय तर स्कीमा काढा की. अरे आता चांगली स्कीम आहे असं स्कीम सांगतो तुला लोक सत्कार घेतील आपला. काय सांगायला मग काय खरं काय. अरे मग काय आता स्कीम बाहेर काढणार आहे मी तिला. चला मग. चल चल या घरात जाऊया जरा. हो कोण आहे का? हो कोण आहे रे? काय काम आहे? हो दादा जरा हळू बोला की ऐकायला येते आम्हाला. बरं काय काम आहे बोला. हो ते आम्ही गंडवा गंडवी कंपनीतून आली हो. मग काय मला गंडवायला आलाय? अहो गंडवायला नाही आलो हो. मग? तुमच्यासाठी एक चांगली स्कीम घेऊन आली ऐकून तर घ्या तुम्ही. बरं कसली स्कीम आहे काय सांगा लवकर. तर सांगतो तर स्कीम अशी आहे की तुमचं आता वय किती आहे? माझं वय 30 वर्ष आहे. 30 वर्ष आहे ना. हं. मग आमच्याकडे भारी स्कीम आहे. बरं सांगा तुम्ही ना. इथून पुढे 40 वर्ष आमच्या कंपनीत 20,000 रुपये भरायच्या महिन्याला. 25 दिन में पैसा 20,000 काय भरतोय? 15,000 मला पगार आहे. 5,000 काय कर्ज काढून भरू काय? हो अहो 20,000 नाही त्याला 20 रुपये म्हणायचं आहे. अरे मग काय सांग की याला जरा समजव. अहो येडा डोक्याचा आहे हो याचं काय ऐकू नका तुम्ही. अरे पण मला सांग 20 रुपये भरायचे मला आणि 40 वर्ष भरायचे. अजून 40 वर्षांनी मी 70 वर्षातून हं. तोपर्यंत जगतो की नाही हे मला माहित नाही. अवकार तुम्ही वारस तर करणार जाई की. अरे वारस करणार आहे पण वारस कुणाला करू मी? आम्हा दोघांना आम्ही दोघ कशाला आहे? अरे वा छान तुम्हाला वारस करायचं. मला स्कीम आवडल्या. काय सांगायला होय काय काय लागते? कागदपत्र लागतील का? होय. लागते या की. या आत या. हात आहे. तर या या चला. बसा. हो दादा उधार का लावणार आहे? आणि असू दे दाम लावले चहा बी ठेवले जरा चहा बी घेऊन जावं की. बर बर बसा निवांत चहा घेऊन आलो लगेच. हा हा लय काय करून येऊ नका. बर कसली कंपनी असं फुकटचं चहा मिळते कुठे दुसरे? पहिल्यांदा माझा विश्वास पडला ही कंपनी तर आहे म्हणून. मग काय चल रे बाबा जरा बसूया. काय आहे का अजून स्कीम? एक स्कीम आहे बा आपल्याला. नाही आलाय का सकाळचा तर मारच खायला लावली की आणि स्कीम काढ. अरे एक लास्ट स्कीम आहे. कसं पण आपली सकाळी त्या पोरापाशी बॅग राहिल्या माहिती ना ती बी नाव आणि त्याला स्कीम सांग्या घेतली तर घेतली नाही नाही. चल आता कसा मार खाल्लाय आता एवढ्या बरी थांब जरा. हो दादा ऐकाय दादा आला का तुम्ही? आणि थांबा जरा आलो. हो दादा ऐका की जरा स्कीम आहे लास्ट आमच्याकडे एवढे घेऊन जावा. बोला. तुमचं लग्न झालंय काय? नाही. नाही झालं मग आमच्याकडे वधूवर सूचक मंडळ आहे त्यात तुम्हाला पैसे भरायचे तुमचं लग्न होऊन जाईल. होय काय? मग काय अरे भारीच की. बरं झालं आमच्या घरला अनेकदा आला तुम्ही लग्नाचं बघायला. जर या बायोडोटा बघा आमचा. चल जायच काय? मग काय एक तर स्कीम घेऊ कोणतं. मैं तो तेरे को हरामी समझता था मस्त चहा पाणी करूया काय ते. साहेब घ्या पाणी. हो धन्यवाद दादा. पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला पाणी दिले आज. तुम्ही चांगली माणसं आहे जरा. होय तुम्ही पण टाइमावर आला हो. बरं ती ना मग किती रुपये भरायला लागतात? लय नाही 2 लाख रुपये फक्त. 2 लाख? 2 लाख फक्त काय नाही ना तुमच्यासाठी. 2 लाख? 2 लाख? नाही. आई, 2 लाख? 2 लाख? 2 लाख?